सर्वांना जय भीम भावांनो 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता। सिंदखेड राजा तालुका दळगाव कोळ हे गाव, या गावामध्ये आपल्या आया बहिणीवरती अत्याचार झाला होता। ठीक आहे, मारहाणीचे प्रकरण घडले होते। तर काल तिथे मोठ्या संख्येने आपली भीम रॅली काढण्यात गेली होती, बघू शकता। तर बघितलं भावांनो, मोठ्या संख्येने आपले भीम सैनिक इथे उपस्थित होते। पण गावामध्ये गेल्यानंतर काही आपले पुढारी जे असतात, प्रत्येक गावामध्ये काही नक्टे पुढारी असतात। ते काय करतात की गावाचं जे घटना घडली ते दाबण्याचं कार्य करतात। पण तिथे असे भरपूर पुढारी आढळले होते, पण त्या पुढाऱ्यांना साईडला करून आपण त्या आया बहिणीशी भेट घेतलेली आहे भीम सैनिकांनी आणि तिथं चर्चा घातली आहे। तर त्या ताईचं म्हणणं असं आहे की आता जी घटना घडली आहे, आज माझ्यावर घडली, काल तुमच्यावर, उद्याला तुमच्यावर सुद्धा घडू शकते, बरोबर। तर हे जे प्रकरण घडलं याला दाबण्याचा अर्थच नाही आहे, आणि जे मला दाबण्याचा प्रयत्न करताय त्यांच्यावर सुद्धा FIR आपण दाखल करणार आहे, बरोबर। तर त्या ताईसोबत संवाद घातला आहे काय भीम सैनिकांनी, काय पुढाऱ्यांनी, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, बघा हा व्हिडिओ। करा 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 म्हणा, मग आम्ही काय करतो पहा म्हणा। आपल्यावर जो अत्याचार झालाय त्याच्यावर पूर्णपणे कारवाई चालू आहे का? 50 पोलीस आहेत आणि आपल्याकडे 100 पोलीस आहेत, इतक्यातच हे प्रकरण चालू आहे। बुद्धवाडा राहिली एकीक्रमा, तुम्ही सगळी जनता मला तिथं लागल, आम्ही नाही पूर्ण खेड्यापाड्याचे सगळे आपल्या समोर। मी काय म्हणतो, एक मिनिट ऐका, आता मिटवणं हा भाग नंतरचा झाला, कारण मिटत नाही। आता FIR दाखल झाला, आज रोजी ते कोर्टामध्ये गेलेले, बरोबर आहे। आता ज्यावेळेस कोर्टामध्ये ते गेलेले, ते अँटीसिपेटरी दाखल करतील, ते जामीनसाठी हजर होतील, पण तरी पोलीस स्टेशनने तुम्हाला पत्र पाठवतील की तुमचं म्हणणं काय, आरोपीला सोडायचं की नाही सोडायचं। तुम्हाला विचारल्या बगैर त्यांना काहीच करू शकता, आणि त्यावेळेस मग चांगला वकील आपल्या पद्धतीने सुद्धा ठेवा, सरकारी वकिला विश्वास ठेवू नका, कारण यंत्रणा त्यांची आहे। काय लागलं तुम्ही आमच्याकडून मदत घ्या, आम्ही सुद्धा बुलढाण्यामध्ये आहे, अलग लक्षात। आणि तिथे पण नाराजी पिटिशन आपली दाखल झाली पाहिजे। फोन करा तुम्ही, केव्हा अर्ध्या रात्री फोन करा, केव्हाही फोन करा, केव्हाही बिलकुल आम्ही हजर, काही चिंता करण्याचं कारण त्या आरोपीला सुटका होणार नाही याचं। तर बघितला भावांनो व्हिडिओ, त्या ताईचा संवाद। ती ताई माघार घ्यायला इच्छुक नाही आहे, पण काही पुढारी काय करतात की त्यांना दाबदबाखाली माघार घेण्याचा सल्ला देतात। पण आपण ताईला भेट दिली पाहिजे, त्यांचा हिंमत वाढवली पाहिजे त्यांची, की नाही हे प्रकरण जे घडलं याला दाबवता कामा नाही, आणि जो आरोपी आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि लवकरात लवकर तिथे दीपक भाऊ केदार हे भेट देणार आहेत, आणि दीपक भाऊ केदार यांनी भेट दिल्यानंतर ह्या जे घटना याला वेगळाच एक रूप मिळेल, आणि निकाल हा आपल्याकडूनच लागणार आहे, कारण की आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। काय म्हणता आणि व्हिडिओ कोण बघताय कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।